नमस्कार सर्वांना. तुम्हाला देखील माझ्यासारखे घरगुती नैसर्गिक पद्धतीने कोणताही डाएट न करता, व्यायाम न करता घरगुती हे पाणी बनवून जर वजन कमी करायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे पाणी बनवण्यासाठी मी इथं सर्वात आधी एक भांडं घेतलेलं आहे. आपल्याला एक भांड्याची गरज आहे, तरी मी इथं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी इथं 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. जेवढं पाणी तुम्ही पिऊ शकाल दिवसातून तेवढंच पाणी इथं बनवायचं आहे. तर मी इथं 1 लिटर पाणी घेत आहे किंवा आठवड्यातून तुम्ही हे पाणी 2 ते 3 दिवस बनवले तरीही चालेल. तर मी इथं 1 लिटर पाणी ह्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण अशा वस्तू टाकणार आहोत, ज्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतातच. सर्वात आधी मी इथं टाकणार आहे ती म्हणजे दालचिनी. तर दालचिनीमुळे ना आपल्या शरीरातले जे काही बॅड बॅक्टेरिया आहेत ना, ते बाहेर पडतात. त्यामुळे आणि आपली प्रतिकारशक्ती पण वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो. वजनसुद्धा नियंत्रित राहतं आणि रक्तातली साखरेची जी पातळी आहे ना, ती सुद्धा नियंत्रित राहते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अजून टाकणार आहोत ते म्हणजे अर्धा चमचा जिरं. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, तर तुम्ही हे मसाले थोडे कमी प्रमाणामध्ये इथं घ्यायचे आहेत. तर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. तर जिऱ्यामुळे ना आपलं वजन नियंत्रित राहतं. वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते, पचन सुधारतं आणि त्यामुळे आपल्या त्वचा आणि केसांना निरोगी ठेवण्याचं काम हे जिरे करत असतं आणि याच्यामुळे आपली प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा. आता मी जसं की सांगितलं, तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल किंवा मूळव्याधीचा त्रास असेल, तर तुम्ही हे मसाले कमी प्रमाणामध्ये घ्या. तर ओव्यामुळे काय होतं, की आपलं वजन नियंत्रित राहतं आणि आपलं पचन सुधारतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आवर्जून वापरलं पाहिजे. त्यानंतर मी इथं ओली हळद घेतलेली आहे. जर तुमच्याकडे ओली हळद नसेल, तर तुम्ही हळद पावडर जरी घेतली तरीही चालेल. अर्धा चमचा हळद पावडर ह्याच्यामध्ये नक्कीच टाकू शकता. तर जी हळद असते ना, ती आपली सूज आणि वेदना कमी करते आणि अँटीबॅक्टेरियल असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास खूप मदत करते. आपल्या त्वचेसाठी खूपच म्हणजे फायदेशीर आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, संधिवात यासारख्या आजारावरती तर खूपच म्हणजे फायदेशीर आहे. त्याचबरोबर ना आपली पचन सुधारण्यास मदत करते आणि जसं की मी सांगितलं, आपल्या चेहऱ्यावरती एक तेज आणण्याचं काम ही हळद करत असते. तर हळद तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही हळद पावडरसुद्धा इथं नक्कीच आवर्जून वापरू शकता. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे एक लिंबू आणि लिंबाच्या अगदी पातळ अशा इथं मी फोडी करून घेतलेल्या आहे, बघू शकता अशा पद्धतीने. तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, सायट्रिक ॲसिड असतं. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, भूक कमी लागते, पचन सुधारतं आणि आपली त्वचा देखील निरोगी राहते. वजन देखील नियंत्रित राहण्यास हा लिंबू मदत करत असतो. तर मी इथं लिंबाच्या फक्त अशा पातळ अशा 3 ते 4च पातळ अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बघा, कट करून घेतलेलं आहे त्याला. आता हे पाणी बनवताना तुम्ही जर एक रात्र आधी म्हणजे तुम्हाला जर सकाळी दिवसभर प्यायचं असेल, तर त्याच्या आदल्या दिवशी जर तुम्ही हे पाणी बनवत असाल, तर तुम्ही रात्रभर हे भिजवायला टाकलं ना, हे सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये तरी चालेल. कारण ज्याचा या मसाल्यांचा जो अर्क आहे ना, तो ह्या रात्रभर पाण्यामध्ये उतरेल. मग आपल्याला पाणी जास्त वेळ गरम करण्याची गरज भासणार नाही म्हणून. किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा लक्षात राहिलं नसेल, तर तुम्हाला ऐनवेळी हे पाणी बनवायचं असेल ना पिण्यासाठी, तरी तुम्ही बनवू शकता. पण मग तुम्हाला त्याच्या वेळेसाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. तर मग तुम्ही असं सुद्धा करू शकता. 1 दिवस आधी जर भिजवायला टाकलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने मी इथं गॅसवरती हा पॅन इथं ठेवलेला आहे बघा आणि पॅन जो आहे ना, अगदी काठोकाठ इथं असा भरलेला आहे. आता सर्वात आधी ना जे गॅस आहे ना, तो आपल्याला मध्यम ते एकदम बारीक गॅसवर म्हणजे हे गॅसवरती आपल्याला हे पाणी इथं उकळून घ्यायचं आहे. आता रात्रभर मी हे भिजवायला ठेवलं, त्यामुळे बराच अर्क जो आहे ना ह्यांच्यामधला, तो ह्याच्यामध्ये उतरलेला आहे. तर इथं बघू शकता गॅस अगदी मी बारीक ते मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. त्यामुळे अर्क व्यवस्थित या पाण्यामध्ये उतरतो. तर अगदी अजून 10 ते 15 मिनटं आपण असंच हा गॅस चालू इथं ठेवणार आहोत. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय हे देखील मला नक्कीच सांगा. आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल, तर हे पाणी बिलकुल पिऊ नका. जर तुमचं वजन जास्त असेल आणि वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही भरपूर असे उपचार करत असाल, तर तुम्ही हे पाणी घरी असे अशा पद्धतीने बनवू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला रोजच्या रोज थोडासा व्यायाम करता आला हलका वगैरे, किंवा रोज जर तुम्ही 1 ते 2 किलोमीटर
पायी चालत असाल तर अगदी चांगलंच आहे. पण जर तुम्हाला प्रयत्न झाले तर तुम्ही चालूसुद्धा शकता. तर अशा पद्धतीने मी इथं पाणी हे इथं तापवून घेतलेलं आहे. आता हे पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे प्यायचं आहे. किंवा जर तुमच्याकडे एखादी स्टीलची बॉटल असेल तर त्यामध्ये तुम्ही हे पाणी गाळून भरून ठेवू शकता. किंवा काचेची बॉटल असेल ना त्याच्यामध्येच तुम्ही सुद्धा हे गाळून भरून ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने बघा आपल्या इथे हे पाणी रेडी झालेलं आहे. तर जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतरसुद्धा दिवसा तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा हे पाणी बनवून तुम्ही पिऊ शकता. ह्या पाण्यामुळे ना भूक कमी लागते, आपलं पचन सुधारतं आणि आपला जे शरीराचा मेटाबॉलिझम आहे तो एकदम फास्ट हे होतो. त्यामुळे आपलं वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा असं हे पाणी नक्कीच बनवा. त्यामुळे आपल्या एक चेहऱ्यावरती जे तेज आहे ना ते सुद्धा येतं. आणि त्याचबरोबर हे पाणी जर तुम्ही पित असाल तर तेलकट पदार्थ कमी खा आणि गोड पदार्थांचं जे सेवन आहे ना ते कमी करा. त्यामुळे तुम्हाला अजून लवकर रिझल्ट येईल. त्याचबरोबर जसं की मी सांगितलं ना जेवण करताना वेळेवर करा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल